नमस्कार, आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीचं व्हेज मंचुरियन। व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा किलो कोबीचा गड्डा घेतला आहे। आपल्याला फ्रेश बाजारातून गड्डा आणायचा आहे, घरातला फ्रीजमधला ठेवणीतला घ्यायचा नाही। घरातला जुना गड्डा असेल तर त्याला वास राहतो, त्यामुळे आपल्याला फ्रेश गड्डा आणायचा आहे आणि मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचा आहे स्वच्छ। आणि अशा पद्धतीने कोबीचे 4 भाग करून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित किसता येईल कोबी। बघू शकता अशा पद्धतीने आता किसून घेऊयात। तर मी या ठिकाणी जाड किसणी घेतली आहे, त्या किसणीच्या साहाय्याने किसून घेत आहे। तुम्हाला वाटलं तर सुरीने कट केलं तरी चालेल, फक्त बारीक किस पाडला पाहिजे आपला। बघू शकता अशा पद्धतीने। आता बघूयात साहित्य। कॉर्नफ्लॉवर पावडर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मैदा आणि काळी मिरी पावडर घेतली आहे ह्या ठिकाणी। आता कांद्याची पात घेतली आहे अर्धी वाटी, ती टाकून घेऊयात पहिली। ह्या ठिकाणी मी कलर येण्यासाठी लाल मिरची घेतली आहे, बेडगीची मिरची पावडर। तुम्ही वाटलंस तर फूड कलर वापरला तरी चालेल। आणि ह्या ठिकाणी सर्व साहित्य टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता यामध्ये, गाजर, शिमला मिरची, बीट अशा पद्धतीने भाज्या टाकून पण तुम्ही हे व्हेज मंचुरियन बनवू शकता। तर ह्या ठिकाणी मैदा टाकला आहे अर्धी वाटी, कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे अर्धी वाटी, चवीपुरते मीठ आणि आपल्याला पाणी न वापरता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण ह्या ठिकाणी अजिनामोटा असं कुठला फूड कलर वगैरे काहीच वापरले नाही, त्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्ही मंचुरियन करून बघितलं तर खूपच छान आणि टेस्टी असे व्हेज मंचुरियन बनतात आपले। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा परफेक्ट असं आपलं पीठ झालं आहे। भाज्या व्यवस्थित कोबी वगैरे बारीक कट केली तर एकदम परफेक्ट असं आपलं पीठ होतं, तेलात पण सुटत नाहीत हे बॉल। ह्या अशा पद्धतीने तुम्ही अगोदर छोटे छोटे बॉल बनवून ठेवले, तेलात एकदम सोडले तरी चालतील किंवा मग डायरेक्ट तेलात सोडलं तरी चालेल। बघू शकता एकदम छान असे बॉल बनत आहेत आपले। तर बघू शकता बॉल न बनवता डायरेक्ट तेलामध्ये मंचुरियन बॉल कसे सोडायचे ते दाखवत आहे मी। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक एक बॉल तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। तर ह्या ठिकाणी आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे, फास्ट गॅसवर तळायचं नाही, कारण आपलं मंचुरियन बॉल करपले जातील आणि आतून व्यवस्थित तळले जाणार नाही। त्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हे मंचुरियन बॉल। बघू शकता मी सर्व बॉल सोडून घेतले आहेत तेलामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत हलकेसे। तर एक 7-8 मिनटं मंद गॅसवर तळायचं आहेत आपल्याला हे बॉल। आणि नंतर त्याला हे बघा मी आता गॅस फास्ट केला आहे, एक 2-3 सेकंद आपल्याला हा फास्ट गॅसवर तळायचा आहे, जेणेकरून आपले बॉल वरतून कडक होतील, कुरकुरीत होतील। हे बघा अशा पद्धतीने बॉल तळून झाले आहेत आपले, आता काढून घेऊयात। बघू शकता तेलात अजिबात सुटलं नाही आपले पीठ, एकदम व्यवस्थित असे पीठ झालं आहे आपलं। राहिलेले मंचुरियन बॉल पण आपण सोडून तळून घेणार आहोत। कलर न वापरता आपल्याला मंचुरियन बॉलला एकदम छान असा कलर आला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघितले तर एकदम छान असे मंचुरियन होतील तुमचे पौष्टिक। आता बघूया फोडणीचं साहित्य। कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण, कांद्याची पात, रेड चिली, ग्रीन चिली, सोया सॉस आणि टोमॅटो केचप। आता कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून आपल्याला ग्रेव्हीसाठी
2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे मी या ठिकाणी आणि ते पाणी टाकून ग्रेव्ही बनवायची आहे त्याची, त्यामुळे पेस्ट करून घेतली आहे त्याची। आता तेलामध्ये लसूण टाकायचं आहे, कांदा टाकून घेणार आहोत आपण। कांदा जास्त परतवायचा नाही आपल्याला, हलकासा परतून घ्यायचा आहे। हिरवी मिरची घेतली आहे मी, उभ्या 3 हिरव्या मिरच्या कट केल्या आहेत आणि त्या टाकल्या आहेत, त्याने टेस्ट छान येते। शिमला मिरची टाकायची आहे बारीक कट करून, तुम्ही उभी कट करून तुमच्या पद्धतीने कशी पण कापून घ्या आणि ते टाकली तरी चालेल। आता कांद्याची पात टाकून घेऊयात। आपल्याला ह्या भाज्या जास्त परतून नाही घ्यायच्या, हलक्याशा परतायच्या आहेत। आता सोया सॉस टाकायचा आहे 2 चमचे, टोमॅटो केचप टाकला आहे 1 चमचा, ग्रीन चिली टाकली आहे 1 चमचा, रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ग्रेव्हीसाठी आपण कॉर्नफ्लॉवर पावडरचं पाणी बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे घट्ट पातळ ठेवायची आहे ग्रेव्ही त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता यामध्ये। आता आपण यामध्ये मंचुरियन बॉल टाकून घेऊयात। आपल्याला हे बॉल जास्त वेळ शिजून नाही द्यायचे, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपला फूड कलर वगैरे न वापरता आपल्या मंचुरियन एकदम कलरफुल झाला आहे। यामध्ये आपण अजिनोमोटो वगैरे असं कुठलंही साहित्य वापरले नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने कोबी मंचुरियन नक्की करून बघा। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतील। बघू शकता कलर पण खूप छान आला आहे आणि एकदम असे कुरकुरीत आपलं कोबी मंचुरियन झालं आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।